हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता आहे ना मी आहे ना सॉरी आता सकाळचे वाजलेले 10 10:30. तर मी आता नाश्ता बनवते. नाश्त्याला आहे ना मी मेथीची भाजी आणि वाटाण्याच्या साली असतात ना विनीत. हाय बोल. हाय. त्याची आताच आंघोळ झाली. वाटाण्याची साली असतात ना त्याची चटणी मी दाखवणार. ती कंटिन्यू बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मी ना इथं आता काय घेतलेलं सांगू का, मेथीची भाजी धुवून घेतलेली. हे वाटाण्याची साल आहेत ना, साल घेतलेले. आपण वाटाणे काढतो ना, मग त्याची साल मस्त सोलून घेतली, दोन्ही बाजूच्या शिऱ्या काढल्या आणि ते कवळे कवळे घेतलेले. त्या साली पाण्यामध्ये भिजत ठेवले. हा बटाटा आहे. आणि इथं कांदा, मिरच्या, अद्रक लसूण पेस्ट. आणि इथं ही मेथीची भाजीसाठी घेतलेली लसूण, अजून शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला हवी तेवढे घ्यायचे आणि त्याची अशी पेस्ट बनवायची. पेस्ट म्हणजे पेस्ट नाही बनवायची, हे बघा असं बनवायचं, म्हणजे ती ओलं झालं नाही पाहिजे. हे बघा आता ती वाटाण्याची साल होती ना ती आणि मिरची मी एकत्र दळून गेले. त्याच्यामध्ये मीठ टाकलेले चवीपुरतं आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून आहे ना ही आपण जसा ठेचा फ्राय करतो ना तसं फ्राय करून घ्यायचं. मी आहे ना तेल गरम करायला ठेवलेले, जास्त नाही घेतलेले, थोडंसंच घेतलेले तेल. आणि आता ह्याच्यामध्ये जसं आपण ठेचा फ्राय करतो तसं हे फ्राय करून घ्यायचं. छान लागतं, तिखट, मस्त तिखट आणि गोड लागतो. आता हे पूर्ण फ्राय करून घेते. हे बघा झाली. आता जसं आपण ठेचा फ्राय करतो ना तसं फ्राय करून घेते. छान लागते, गोड तिखट लागते. करून बघा एकदा नक्की. आता मी तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवतात ती दाखवते. मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. आपण जो कापून घेतलेला कांदा आहे ना, मी तीच कढई घेतली आहे ज्याच्यामध्ये चटणी बनवलेली होती ना, तीच कढई घेतली. कढई बदललेली नाही आहे. जर हे कापून घेतलेला कांदा आहे ना तो घेतलेला आहे. शेंगदाण्याची चटणी अगोदर टाकलेली नाही, जर कारण का शेंगदाण्याची चटणी अगोदर फ्राय केली त्याच्यानंतर जर कांदा टाकला ना तर कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही आणि शेंगदाण्याची चटणी आहे ना ती पण जरा करपल्यासारखी होती. त्याच्यामुळे पहिले कांदा फ्राय करून घ्यायचा आणि मग शेंगदाण्याची चटणी टाकायची. आणि कांदा लवकर फ्राय हो यासाठी मी मीठ टाकते. आणि इथं बटाटे घेतलेले आहेत तळून, हे बटाटे मी भाजीमध्ये टाकणार आहे. आता इथे आहे ना कांदा फ्राय होत आलेला आहे, थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता गॅस बारीक केला आणि ह्याच्यामध्ये जे आपण ती शेंगदाणे, लसूण आणि मिरची चटणी बनवलेली होती ती टाकली. आता ती फ्राय करून घ्यायची आणि ह्याच्यानंतर मी तळलेले ते बटाटे मी टाकणार आहे आणि मग मेथीची भाजी. आणि जशी आपण आपली रेग्युलर भाजी सुकी होईपर्यंत बनवतो तशी बनवायची. कशी वाटली सांगा मला भाजी. हे बघा ही किचनवर कशी येऊन बसलेली. तिच्याकडे आहे डायरी. मी ड्राइंग देखो देखो असं दाखवते. अच्छा हे बघा, एक मिनट फर्स्ट से स्टार्ट करती हूँ. कैसे ड्राइंग दिखाऊंगी. ये फर्स्ट है क्राफ्ट का. ये और ये क्रिसमस, मतलब ये क्रिसमस का था. हाँ. और ये इसका. हाँ. ये मधुमक्खी ब्लू कलर की. अच्छा. और ये वाटरमेलन. अच्छा बनाता है. अच्छा. ये आइसक्रीम कशी वाटली. आणि ये ना ऍपल. हाँ ऍपल आहे. ओके ओके ओके. कशी वाटली ड्रॉइंग आधी तुझी. कलर से एवढं नाही खाली असं. हां सांगा बरं कमेंट करून मला. आईस्क्रीम खायचे. हां दे ना खायला. घ्या आईस्क्रीम पण आली. कोणाकोणाला खायची आहे आईस्क्रीम खायला. ओके. तर हे बघा अशा प्रकारे मेथीची भाजी झालेली आहे आपली. तर कशी वाटली सांगा बरं मला कमेंट करून एकदा. आणि इथं माझ्या चाललेल्या आहेत चपात्या बनवण्याचं काम. कसा वाटला व्हिडिओ सांगा बरं मला कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय.